आज नवी मुंबई राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, माझ्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता। आनंद आहे की पक्ष संपला अशा प्रकारची चर्चा नवी मुंबई होत असताना अनेक तरुण कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षाच्या असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर असलेल्या जनतेने पाठिंबा देऊन पक्षामध्ये प्रवेश घेतला। त्यांचं मनापासून स्वागत करतो। चांगले हुन्नरी कार्यकर्तेसुद्धा त्या उत्साहामध्ये आले होते। माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष उभा करायचा, पक्ष मोठा करायचा, त्याच्या प्रत्यंतर आज नवी मुंबईच्या या असलेल्या मेळाव्याच्या वेळेला निश्चितपणाने आलं। काही लोक पक्ष सोडून गेले होते, त्या जागा रिक्त झाल्या होत्या, त्या जागेवर सुद्धा आम्ही नवीन पदाधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला। त्यांना आज पदभार देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला। नाही, इन्कमिंग सत्तेमध्ये नसलेल्या पक्षामध्ये होणं याचा अर्थ असा आहे की लोकांचा विश्वास हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर आहे। त्याचं कारण असं आहे की सध्याची राजकीय परिस्थिती, त्याचबरोबर देशामधली, राज्याची आणि नवी मुंबईची असलेल्या अनेक परिस्थिती बघता आता सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्यापेक्षा संघर्षातून परत उभा राहणाऱ्या पक्षामध्ये जावं अशा प्रकारची इच्छा करून लोक आणि तरुण विशेषतः आलेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की नवीन उभारी घेऊन निकाल काय लागतो याच्यापेक्षा संघटना परत मोठी उभी राहते याचा आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला, हा त्याचा बदल दिसतो। माझ्या माहितीप्रमाणे मागे आम्ही महाविकास आघाडी मित्र पक्षाबरोबर चर्चा करण्याचे राज्यामध्ये आम्ही सूचना केलेल्या आहेत। त्याप्रमाणे राज्यामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्था आता ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढतोय। नवी मुंबईमध्ये सुद्धा महाविकास आघाडी याच्या माध्यमातून चर्चा करावी। जिल्हाध्यक्षांनी प्राथमिक चर्चा तिथे केलेल्या आहेत आणि तशा प्रकारे आता येत्या 1 महिन्यामध्ये निवडणूक होत असताना कुठल्या प्रभागामध्ये कोण उमेदवार महाविकास आघाडीचे, जिथं वाद नसेल तिथे एकत्रितपणाने प्रभागामध्ये जर उमेदवार होत असतील तर तशी निर्णय घ्यायची। जिथे एकाच वार्डामध्ये महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या उमेदवारांनी मागणी केली असेल तिथं आम्ही म्हणजे प्रमुखांनी बसून त्यातून मार्ग काढण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना केल्या।